नमस्कार मित्रांनो, मी कल्की या सिनेमाच्या संदर्भात तुमच्यासोबत बोलण्यासाठी आता या ठिकाणी आलो आहे. खरं तर मित्रांनो, कसं आहे की कल्की हा सिनेमा जेव्हा यायचा होता, जेव्हा त्याचे प्रोमोज पाहिले, जेव्हा ट्रेलर पाहिले, तर अक्षरशः म्हटलं जबरदस्त फिल्म असणार आहे. कारण त्याच्यामध्ये जे व्हेकल्स त्यांनी बनवले आहेत, त्याच्यामध्ये ज्या मशीन्स गन आहे, त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहे, हायफाय म्हणजे हायफाय म्हणजे सायफाय आहे. आणि हा सायफाय सिनेमा जनरली तो माझा ट्रेंड नाहीये, मला नाही आवडत सायफाय फिल्म बघायला. पण तरीही म्हटलं चला बघूया आणि बघायला गेलो सिनेमा. सिनेमा जेव्हा बघायला गेलो तेव्हा अक्षरशः असं झालं की अरे बाप रे, काय सिनेमा बघतोय मी, हा कुठला सिनेमा आहे, कसला सिनेमा आहे. त्याचं कारण असं आहे की हा सिनेमा म्हणजे इथून पुढे 800 वर्षानंतर काय होईल ह्याचं हा दाखवणारा हा सिनेमा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जेव्हा पृथ्वीवर संपूर्ण पाणी नष्ट होईल आणि फक्त आणि फक्त मशिनरी आणि रोबोज असतील, त्या काळामध्ये जर मानव असेल तर कसा वागेल, कसा राहील आणि कोणाच्या आधिपत्यात राहील, कोणाची शक्ती तिथं असेल, त्यावेळेस देव आणि दानव याच्यातला फरक काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्या काळामध्ये तो म्हणजे हे कलियुग आहे, तर कलियुगामध्ये देव तर नाहीच आहे, मग दानव म्हणजे राक्षस वृत्तीचे लोक असतात आणि तीच लोक या पृथ्वीवर राज्य करतील, या पद्धतीने हा पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर ओव्हरऑल बघायचं झालं तर दिग्गज कलाकार मंडळी आहे. प्रभास आहे, दीपिका पादुकोण आहे, अमिताभ बच्चन आहे, त्याच्यानंतर कमला हसन आहे आणि दिशा पटानी पण आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही भरपूर कलावंत आहेत जे साऊथमध्ये सुद्धा स्टार आहेत. परंतु आपल्याला माहित असणारे, मराठी लोकांना माहित असणारे हे दिग्गज कलावंत याच्यामध्ये काम करतायत. तर या कलाकारांबद्दल बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा तर मी प्रभासला म्हणेल की प्रभास जर ओव्हर ऍक्टिंग मला वाटतं, सॉरी प्रभास जी, थोडंसं कारण तो खूप लार्जर अँड लाईफ असं वाटतं. विनाकारण तो म्हणजे टॉपचा फायटर, टॉपचा ऍक्टर, टॉपचा हे ॲटिट्यूड त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवत होतं. मागच्या सगळ्या फिल्म्समध्ये जाणवलंय, याही फिल्ममध्ये थोडंसं जाणवलं होतं. पण ठीक आहे यार, प्रभास आहे शेवटी, प्रभास आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमाल, सगळ्यात भारी मला वाटलं तर एकच अभिनेता त्याच्यामध्ये, म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचा जो काय रोल आहे, जो काय त्यांनी निभवला आहे, या वयात सुद्धा, ऍट द एज ऑफ 80s, या वयात सुद्धा हा माणूस इतका सक्षमपणे अभिनय छान करू शकतो, ही ताकद दाखवू शकतो, हे खरोखर कमाल आहे, खरोखर कमाल आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी रोल केलेला आहे अश्वत्थामाचा. अश्वत्थामा जो महाभारतामधलं हे कॅरेक्टर आहे. अश्वत्थामा जो कर्णाचा मित्र होता. अश्वत्थामाला कृष्णाने एक शाप दिला होता की तू या जगामध्ये आम्ही सगळे मरून जाऊ, पण तू कधीही मरू शकणार नाही, तू अजन्म जिवंत राहणार आहे आणि या पृथ्वीवर तसंच राहणार आहे, ही तुझी शिक्षा आहे. तर हा त्याला शाप दिला होता. तर ह्या शापासाठी तो जिवंत आहे आणि तो इथून पुढे जेव्हा 800 वर्ष इथून पुढे जाईल तेव्हा तो एका मणीसाठी जो झगडत असतो आणि ती मणी असते एका मुलाकडे आणि तो मणी मिळाल्यानंतर तो काय करतो, हे इतकी कंजेस्टेड स्टोरी आहे. पण ओव्हरऑल ज्यांना महाभारत माहिती आहे त्यांना हा सिनेमा 100% कळणार आहे. कारण मला खूप कौतुक वाटतं त्या स्टोरी रायटरचं की ज्यांनी खरोखरच की असाही विचार केला. कारण सायफाय फिल्म्स म्हटलं तर आपल्याकडे ॲनिमेशन्स आणि कुठले कुठले विलन येतात आणि काय काय करतात, रोबोज येतात, हे काय काय करतात, या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. पण ॲनिमेशनला या रोबोजला त्यांनी कनेक्ट केले महाभारताशी आणि हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे. कारण त्या माणसाने विचारच कसा केला की असंही काही होऊ शकतं. जेव्हा महाभारतामध्ये हे कलियुग संपेल, पुन्हा एकदा सतयुग येईल, तेव्हा काय होईल. सतयुगामध्ये त्या काळामध्ये तेव्हा सुद्धा बाण होते, तेव्हा सुद्धा ॲम्युनिशन्स होते, तेव्हा सुद्धा पुष्पक विमान होतं. पण त्या सगळ्या गोष्टी आत्ता आपण ते अनुभवतोय. कारण फक्त एवढंच की आपण त्याला सायफाय किंवा त्याला मशिनरी असं त्याला नाव दिलंय, पण आहे ना त्याचं तुलना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केली. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचा बाप रोल आहे आणि यांच्यासोबत भले छोट्याशा रोलमध्ये आहे
पण पुढचा जो याचा सेकंड पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे ते म्हणजे कमला हसन. कमला हसनने आतापर्यंत जे जे सिनेमे केले त्याच्यामध्ये जो काही त्यांचा पेहराव असतो, जो काही त्यांचं गेटअप असतं, हे अफलातून असतं. अफलातून म्हणजे अफलातून. याही सिनेमामध्ये तोही व्यक्ती दाखवलाय की जो 6,000 वर्ष हा जिवंत राहिलेला व्यक्ती आहे, ज्याचं इतिहासात काही नाव नाही आणि तो आता विलन ठरत आहे आणि तो अश्वत्थामाला शोधत आहे आणि त्याच्याकडे तो मणी आहे. असं हे संपूर्ण जाणारी स्टोरी आहे. पण काय रोल केलाय कमला हसन साहेबांनी. खरंच हे लोक माइलस्टोन आहेत, यांना चॅलेंज होऊच शकत नाही, यांना कोणी चॅलेंज करू शकत नाही, इतका अप्रतिम रोल केलेला आहे. आणि नंतर ऑफकोर्स दीपिका पादुकोण खूप सुंदर दिसली याच्यामध्ये. सिनेमा बघितला तर ओव्हरऑल बघितला, मला हा सिनेमा प्रचंड आवडलेला आहे. खूप सुंदर सिनेमा केलेला आहे. त्यांनी महाभारताचं आणि आजच्या काळाचं म्हणजे पुढच्या काळाचं सुद्धा इतकं छान मिलाप केलेला आहे आणि त्याचं दर्शन आपल्याला घडवलं आहे. डेफिनेटली हा फिल्म बघताना असं अजिबात वाटत नाही की आपण हिंदी किंवा आपण इंडियन फिल्म बघतोय. असं वाटतं की याच्यातले ॲनिमेशन्स, याच्यातले स्पेशल इफेक्ट्स, याच्यातलं VFX हे आपण कुठल्या तरी फॉरेनच्या फिल्ममध्ये बघतोय. आणि खरं सर वी शुड फील प्राऊड अबाउट इट, कारण आपण सुद्धा कुठेही कमी नाहीत हॉलिवूडपेक्षा, असं हे दाखवून देणारा हा सिनेमा आहे. ओव्हरऑल फिल्मचं बजेट 600 कोटीचं आहे, परंतु आतापर्यंतच पहिल्या 3च दिवसामध्ये फिल्मने कमीत कमी 300-350 कोटी कमवले आहेत. पुढे सुद्धा हा सिनेमा चालेल आणि हे सगळे पैसे कमवेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत त्यांना मी खरोखर लाख लाख वेळा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देईल की खरोखर खूप चांगला सिनेमा करण्याचं तुम्ही धाडस केलेलं आहे. अश्विन दत्त यांचं नाव आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळी प्रोफेशनल लोक या फिल्ममध्ये आहेत आणि खूप जबरदस्त धमाल केलेला आहे सिनेमा. मला माहिती आहे की काही लोकांना नाही आवडणार, पण काही लोकांना आवडेल सुद्धा. उदाहरणार्थ माझं सांगितलं तर मला हा सिनेमा आवडलेला आहे. हा सिनेमा आपल्या हिंदी इंडस्ट्रीला नेक्स्ट लेवलला घेऊन जातो हे दाखवणारा सिनेमा आहे. आपल्याकडे सुद्धा इतके टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे सुद्धा इतक्या जबरदस्त फिल्म्स बनवू शकतात हे दाखवून देणारा सिनेमा आहे. त्याच्यामुळे प्लीज गो अँड वॉच दिस फिल्म, आवडेल तुम्हाला डेफिनेटली. अमिताभ बच्चनचं काम तुम्हाला 100% आवडेल, कारण अश्वत्थामाचा रोल त्यांनी जो काय केला आहे तो खरंच ग्रेट रोल आहे, ग्रेट रोल आहे. किंवा अमिताभसाठी तरी हा सिनेमा प्लीज जाऊन बघा, मजा येईल ओव्हरऑल या फिल्मला. बाय बाय. पुढच्या एपिसोडमध्ये काहीतरी नवीन घेऊन भेटूया. टिल देन साइनिंग ऑफ.